रामदास पेठ परिसर हा भाग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। यावेळी एका मोठ्या अंमली पदार्थ तस्करीच्या प्रकरणामुळे स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। माहिती होती की काही संशयित व्यक्ती रेल्वे स्टेशन मार्गे मनपा सेमी इंग्रजी शाळा क्रमांक 7 समोरील पाण्याच्या टाकीजवळ गांजा विक्रीसाठी येणार आहेत। या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ त्या परिसरात नाकाबंदी केली। रात्रीच्या सन्नाट्यात पोलिसांनी सापळा रचला आणि संशयितांना घेरलं। यावेळी पोलिसांना बादल लाला कांबळे, सुनील द्वारका प्रसाद यादव आणि रोशन भास्कर सोनोने या तिघांना ताब्यात घेतलं आहे। तपासणी दरम्यान या तिघांच्या बॅगमधनं तब्बल 16 किलो गांजा आढळून आलाय। या अंमली पदार्थाची बाजारातील किंमत सुमारे 3,20,000 रुपये आहेत। याशिवाय पोलिसांनी तिघांकडनं 3 मोबाईल फोनही जप्त केलेत। एकूण मुद्देमालाची किंमत 3.5 लाख रुपये आहे। ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अतिशय नियोजन पद्धतीरित्या केली आहे। या प्रकरणी तिघा संशयितांविरुद्ध एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस आता या तस्करीच्या मागील मोठ्या रॅकेटचा शोध घेत आहे। हा गांजा कोठून आला आणि तो कोणाला विकला जाणार होता याचा तपास आता पोलिसांनी हाती घेतला आहे। अकोला पोलिसांनी यापूर्वीही अशा अनेक कारवायांमधनं अंमली पदार्थ तस्करीला आळा घातला आहे। मात्र अशा घटना वारंवार घडत असल्याने शहरातील अंमली पदार्थांचा वाढता प्रभाव हा आता चिंतेचा विषय ठरत आहे।